तर बघा काय बातमी आहे, सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आताची मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोरोना काळामध्ये रोखून ठेवण्यात आलेले डी आता मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. प्राप्त माहितीनुसार कोरोना काळामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा 18 महिने कालावधीतील डी वाढ रोखून देण्यात आली होती. सदर कालावधीमध्ये सरकारी कर्मचारी कर्तव्यावर कार्यरत होते, परंतु त्या काळात केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांचा डी रोखण्यात आला होता. सदर 18 महिने काळामध्ये कोणत्याही प्रकारची डी वाढ लागू केली नाही, तर 18 महिने काळानंतर पुढील डी वाढ लागू केली गेली, परंतु कोणताही फरक अदा करण्यात आला नाही. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना तसेच कर्मचाऱ्यांना सदर कालावधीत कोणत्या प्रकारचा आर्थिक लाभ प्राप्त झाला नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत अनेक याचिका अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. न्यायालयात यावर निश्चितच कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांना सदर कालावधीमधील डी थकबाकीची रक्कम अदा केली जाईल. 18 महिने कालावधी दिनांक 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या 18 महिने कालावधीत डी वाढ रोखण्यात आली होती. सदर रोखण्यात आलेल्या डी वाढीच्या बदल्यात वन टाईम सेटलमेंट करून डी एमध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचारी युनियनमार्फत सरकारकडे करण्यात येत आहे. वन टाईम सेटलमेंट म्हणजे 18 महिने डी वाढीची थकबाकी देण्याच्या बदल्यात एकाच वेळेस डी एमध्ये वाढ करणे होय. सदर सेटलमेंट 5% वाढ करून केली जाऊ शकेल. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.